गवारीच्या शेंगांची भाजी करू, खूप टेस्टी आणि रुचकर लागते। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। भाजी करण्यासाठी गावरानी गवार घेतल्यात, पाव किलो आहेत। निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे गवारीच्या शेंगा। गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये 3 चमचे तेल घातले साधारणपणे। तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडली की 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घातलेत। आलं लसूण याची पेस्ट घातली आहे। 5-6 पाकळ्या लसूण आणि आलं 1 इंच ठेचून घेतलं। 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले, ते घातलेत। तेलामध्ये आलं लसूण मिरची कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे। कांदा चांगला मऊ झाला पाहिजे। त्यामध्ये कढीपत्त्याची काही पानं घातलीत। कढीपत्त्यामुळे पण स्वाद छान येतो भाजीचा। कांदा मऊ शिजावा म्हणून मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे। मीठ घातल्यामुळे कांदा हा मऊ होतो आणि लवकर शिजतो, म्हणून मीठ घातलं आहे। आणि त्यामध्ये 1 छोटा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा तिखट घातलं आहे, 1 चमचा धणे पावडर घातली आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे। या ठिकाणी गरम मसाला घातला तरी सुद्धा चालतो। सर्व कोरडे मसाले, कांदा तेल सुटेपर्यंत छान परतवून घेऊ 2 ते 3 मिनिटापर्यंत। आणि निवडून धुवून घेतलेली गवार ती घातलेली आहे। गावरानी गवार आहे, भाजी खूप चटकदार होते। गवार आणि हे सर्व मसाले कांदा छान परतवून घ्यायचा 2 ते 3 मिनिटापर्यंत मंद गॅसवर, म्हणजे भाजी ही चांगली एकजीव होते। आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे। अर्धा कप गरम पाणी मी घातलंय गरम पाणी करून घातलंय। भाजी शिजण्यापुरताच आपण पाणी घातलंय। झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटापर्यंत मीडियम हीटवर भाजी शिजवून घ्यायची। झाकण काढून चेक केलेलं आहे पहा, तर पाणी पुष्कळसं आटलेलं आहे। आणि भाजी आपण ही कोरडीच करत आहोत, रस्सा भाजी करत नाहीत। 2 चमचे भाजलेला दाण्याचा कूट, जाडसर असा दाण्याचा कूट घातलेला आहे, त्यामुळे सुद्धा भाजीची टेस्ट वाढते। आणि पुन्हा सर्व हा दाण्याचा कूट घालून मिक्स केलं आहे। झाकण ठेवून मंद गॅसवर 3 मिनिटापर्यंत भाजी शिजवून घेतली आहे। कोथिंबीर घातली आहे, पाणी पुष्कळसं आटलेलं आहे आणि भाजी चांगली शिजलेली आहे। चेक करून घेऊ, तर शेंग अजून थोडीशी शिजायची आहे, ती तुटत नाही आहे, त्यामुळे थोडंसं पाणी त्यामध्ये घालून, तर गरम पाणीच मी घातलं आहे, थोडंसं पाणी घालून झाकण न ठेवताच मंद गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची। अगदी 2 मिनिटापर्यंत शिजतच आलेली आहे। तर पुन्हा आपण चेक केलेली आहे, तर भाजी शिजलेली आहे, मऊ झालेली आहे, चटकदार लागते ही भाजी। पोळीबरोबर खा, भाकरीबरोबर खा, खूप छान लागते। ज्वारीची, नागलीची, तांदूळाची कुठलीही भाकरी पोळीबरोबर भाजी छान लागते। आणि छान शिजलेलीसुद्धा आहे, टेस्टी झालेली आहे भाजी। आणि 7 ते 8 मिनिटापर्यंत शिजली आहे। गॅस बंद केला आहे आणि सर्व्हिस डिशमध्ये मी भाजी काढून घेतलेली आहे पहा, खूप छान झाली आहे भाजी। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। 2 ते 3 माणसांना पुरेशी भाजी आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि इतरही रेसिपीचे आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पहा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।